सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधले कुठले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तर हे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. प्लस त्याच्यासोबत त्या कॉलेजचा प्लेसमेंटचा डाटा पण शो करणार आहे, म्हणजे त्या कॉलेजमध्ये किती प्लेसमेंट गेलेले आहेत, प्लस त्या कॉलेजचा कट ऑफ काय. आणि आता हा कट ऑफ मी फक्त ओपन कॅटेगरीचाच नाही, पण इतर कॅटेगरीजचा पण, म्हणजे जे पण काय ओबीसी, SC ST, VJNT असे जे पण रिझर्व्ह कॅटेगरीज आहेत, तर त्याचा पण मी तुम्हाला कट ऑफ शो करणार आहे. ही व्हिडिओ मी खूप लवकर बनवतोय, कारण की आत्तापासून तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठल्या कॉलेजचा कट ऑफ किती जातो. म्हणजे बघा, सीईडची एक्झाम अजून तुमची व्हायची आहे. आता सीईडची एक्झामला जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तर तुम्ही एक टार्गेट ठेवलेलं असेल की आपल्याला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. बट त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटेज स्कोर करावे लागतात, तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग किती त्याचा कट ऑफ जातो, आणि त्या कॉलेजचा नक्की प्लेसमेंट डाटा काय आहे, हे तुम्हाला आत्तापासून माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ एकदम आत्ता लवकर बनवतोय. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे, पूर्ण सपोर्ट करणार आहे. तर त्याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. सगळ्यात पहिलं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. आता हे कॉलेज वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे, महाराष्ट्रामधलं नंबर 1 कॉलेज आहे. मोस्ट ऑफ दी मुलांना ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं एक ड्रीम असतं. आता तुमचं पण ड्रीम आहे का COEP कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल तुमच्यापैकी किती मुलांचं COEP कॉलेज हे वन ऑफ दी ड्रीम कॉलेज आहे. आता ह्या कॉलेजचा आपण डाटा बघितला तर हे कॉलेज 1854 मध्ये एस्टॅब्लिश झालं आहे, म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही MST CETची एंट्रन्स एक्झाम देऊन ॲडमिशन घेऊ शकता, किंवा JEE थ्रू पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता आपण जर या कॉलेजचा प्लेसमेंट डाटा बघितला, तर ह्यात मी प्लेसमेंट डाटा पण मेन्शन केलेला आहे, हायेस्ट पॅकेज आणि ॲव्हरेज पॅकेज ऑल्सो. आणि हा जे डाटा आहे हे मी ऑफिशियल वेबसाईटवरनं काढलेला आहे. आता COEP कॉलेजचं हायेस्ट पॅकेज हे 52.57 LPA पर्यंत गेलेलं आहे, आणि त्या ॲव्हरेज पॅकेज अराउंड 17.31 LPA पर्यंत जातं. आता जर आपण याचा कट ऑफ बघितला, मी कट ऑफमध्ये नाही, इथे मी रँक पण मेन्शन केली आहे, ॲज वेल एज पर्सेंटाईल वाईज कट ऑफ पण मेन्शन केलं आहे. रँक मी मुद्दामून मेन्शन केली आहे, कारण की ही व्हिडिओ भरपूर मुलं ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी पण बघतात, तर तुम्हाला रँक वाईज कट ऑफ पण माहिती असला पाहिजे. आता जर आपण ह्या कॉलेजचा क्लोजिंग रँक बघितला, तर ह्या कॉलेजचा क्लोजिंग रँक आहे 243. खूप म्हणजे कॉम्पिटिशन असते ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, खूप कॉम्पिटिशन असते. तर ह्या लास्ट इयरला ह्या क्लोजिंग म्हणजे ह्या रँकला ॲडमिशन क्लोज झालं होतं. आणि आपण त्याचा कट ऑफ बघितला तर 99.89% ह्याचा कट ऑफ आहे. आता हा मी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ मेन्शन केला आहे, जर तुम्हाला CS ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. मी इन डिटेल पण कट ऑफ दाखवणार आहे, बट त्याआधी जर आपण ह्या कॉलेजचं स्टेटस बघितलं, तर हे कॉलेज युनिव्हर्सिटी आहे आणि ऑटोनॉमस आहे. आता ह्या इथे ना मी डिटेल कट ऑफ इथे मेन्शन केलेलं आहे, म्हणजे जर तुम्हाला ब्रांच वाईज कट ऑफ बघायचं असेल, तर तुम्ही ब्रांच वाईज कट ऑफ बघू शकता, ॲज वेल एज मी ते कॅटेगरी वाईज पण कट ऑफ शो केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा हा डाटा तू कुठून आणलास, तर हा डाटा ऑफिशियली CET सेल आपल्याला प्रोव्हाइड करते. आणि ह्या लास्ट इयरचा कट ऑफ आहे, म्हणजे लास्ट इयरला जी ॲडमिशन प्रोसेस झाली होती, तर त्याच्यामध्ये कुठल्या कॉलेजचा कट ऑफ किती गेला आहे, पर्सेंटाईल वाईज कट ऑफ किती गेला आहे, रँक वाईज कट ऑफ किती गेला आहे, आणि कुठल्या कॅटेगरीचा किती कट ऑफ गेला आहे, हे सगळे इन डिटेल मेन्शन केलेलं असतं. तर त्याच PDF मध्ये मी ह्याचे स्क्रीनशॉट अटॅच केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, ह्या इथे वरती तुम्हाला ब्रांच दिलेली आहे, CSE ब्रांच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्याचे ते खाली तुम्हाला स्टेट लेवल, इथे तुम्हाला काय काय कॅटेगरीज मेन्शन करून दिलेत. आता जर तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायचा असेल ना, तर इथे तुम्हाला बघायला लागेल की तुमची कुठली कॅटेगरी आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल, तर इथे तुम्हाला ओपन दिलेलं आहे. तर ओपनचे इथे खाली तुम्हाला काही नंबर्स दिलेत. आता जो तुम्हाला ब्रॅकेटमध्ये नंबर दिले ना, हे पर्सेंटाईल आहेत, म्हणजे पर्सेंटाईल वाईज कट ऑफ आहे. ओपन कॅटेगरीचा काय कट ऑफ होता पर्सेंटाईल वाईज, तर 99.89% ह्याचा कट ऑफ होता. त्याच्यावरती जर तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे, हा रँक वाईज कट ऑफ आहे, म्हणजे हा क्लोजिंग रँक आहे. ह्या रँकवर ॲडमिशन क्लोज झाले होते कॅपराऊंड 1चे. बाय द वे, हा कॅपराऊंड 1चा कट ऑफ आहे लास्ट इयरचा. ठीक आहे. तर खाली तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिलेला असतो, वरती तुम्हाला रँक वाईज म्हणजे क्लोजिंग रँक दिलेलं असतं. जर तुम्ही ST कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, तर ST कॅटेगरीसाठी इथे तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे, ब्रॅकेटमध्ये पर्सेंटाईल वाईज कट ऑफ आहे, वरती तुम्हाला क्लोजिंग रँक ह्याथे दिलेली आहे. तसंच तुम्हाला ST, VJ, NT1, NT2, NT3, OBC, SC BC हे सगळे तुम्हाला कट ऑफ दिलेले आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा ह्या इथे G काय आहे, इथे S काय आहे, त्याचे तुम्ही आत्ता काही टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही कट ऑफवर फोकस करा. GS हे नक्की काय आहे हे मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी सांगेन, हे पण मॅटर करतं.
पण आत्ता तुम्हाला हे माहिती करून घेणं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही आता पहिले कट ऑफ जाणून घ्या की कुठल्या कट ऑफ म्हणजे कुठल्या ब्रांचचा काय कट ऑफ आहे, कॅटेगरी वाईज काय कट ऑफ आहे, त्याच्याने तुम्ही एक टार्गेट सेट करू शकता. आता त्याच्यानंतर आपण खाली जर तुम्हाला AIML ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे तुम्हाला AIMLचा सगळा कट ऑफ दिलेला आहे. अगेन ह्याचे तुम्हाला ब्रांच म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्ही ते कट ऑफ चेक करू शकता. प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ याथे दिलेला आहे. तुमची जी पण कॅटेगरी असेल ना तो कट ऑफ तुम्ही बघा. मी प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ याथे एक्सप्लेन नाही करत बसत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला ENTC ब्रांचचा कट ऑफ पाहिजे असेल तर हे ते ENTC ब्रांचचा कट ऑफ दिलेला आहे आणि जे पण तुमची कॅटेगरी आहे ही कॅटेगरी तुम्ही इथून बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे VJTI. आता VJTI पण वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. हे कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे. मुंबई माटुंगामध्ये लोकेटेड आहे आणि भरपूर मुलांचं ह्या कॉलेजमध्ये पण ॲडमिशन घ्यायचं एक ड्रीम असतं. जर आपण ह्या कॉलेजचा डाटा बघितला तर हे कॉलेज 1887 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणजे हे पण खूप जुनं कॉलेज आहे. आणि ह्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही MSc CETचे एंट्रन्स एक्झामने ॲडमिशन घेऊ शकता. ह्याच्या प्लेसमेंटचा पण डाटा बघितला तर प्लेसमेंट ह्याचा हायेस्ट पॅकेज 54 LPA पर्यंत गेलेला आहे आणि त्याचं ॲव्हरेज पॅकेज 16.35 LPA पर्यंत गेलेला आहे. अगेन हा पण डाटा मी कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं काढला आहे. जर आपण याचा क्लोजिंग रँक बघितला तर ह्याचा क्लोजिंग रँक आहे 103. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं पण भरपूर मुलांचं ड्रीम असतं आणि त्याच्यामुळेच ह्याची एक कॉम्पिटिशन लेवल खूप जास्त आहे. आणि ह्याचा पर्सेंटाईल वेस कट ऑफ आहे 99.95%. जर आपण याचं स्टेटस बघितलं तर हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. फुल्ली गव्हर्नमेंट नाही आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. आता ऑटोनॉमस ह्याचा अर्थ काय ना हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. अगेन मी ते कन्फ्युजन का नाही क्रिएट करत आहे कारण की आत्ता तुमची CETची एक्झाम पण व्हायची आणि मला वाटत नाही की आत्ता एवढी सगळी ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस हे सगळी इन्फॉर्मेशन आत्ता तुम्हाला देणं गरजेचं आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्की मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. त्याच्यामध्ये मी सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेन. ॲज वेल ॲज ह्या कॉलेजचा फीजचा डाटा मी मेन्शन नाही केला आहे. कुठल्या कॉलेजची काय फीज आहे ह्याचा मी डाटा मेन्शन नाही केला आहे. सो ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय काम करायचं आहे की जे पण मी कॉलेजेस ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय तर त्या कॉलेजचं मी पूर्णवरती नाव मेन्शन केलं आहे. तर हे नाव ना आहे तसं तुम्हाला गुगलला पेस्ट करायचं आहे. ते तुम्हाला नाव पेस्ट केल्यानंतर त्याच्या पुढे फीज लिहायचं आहे. तुम्हाला पूर्ण फी स्ट्रक्चर ह्या कॉलेजेसचं बघायला मिळेल. प्रत्येक कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्या आधी तुम्ही स्वतःहून रिसर्च करा की ते कॉलेज तुमच्यासाठी किती योग्य आहे, तुमच्यासाठी ते कॉलेज सुटेबल आहे का, तरच तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. कारण की ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं तर तुमची जबाबदारी आहे की त्या कॉलेजचा पूर्ण रिसर्च करायचं. जर तुम्हाला जर डिटेल कट ऑफ बघायचं असेल तर तुम्ही ते कट ऑफ बघू शकता. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला दिलेला आहे. ITचा कट ऑफ तुम्हाला इथे दिलेला आहे. तर जी पण तुमची कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही बघू शकता. ENTC ब्रांचचा पण हे ते कट ऑफ मी इथे मेन्शन केलेला आहे. नेक्स्ट कॉलेज आहे SPIT, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हे कॉलेज पण मुंबईमध्ये लोकेटेड आहे. अँड अगेन मुंबईमध्ये ह्या नावाची 2 कॉलेजेस आहेत. सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड दुसरं आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता जर तुम्हाला टेक ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ना तर तुम्हाला सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ह्या कॉलेजचं आपण एस्टॅब्लिश इयर बघितलं तर 1962 मध्ये हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं आहे. अँड वन ऑफ दी वेल नोन कॉलेज आहे, वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. आणि ह्याची एंट्रन्स एक्झाम म्हणजे जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही MSc CETची एंट्रन्स एक्झाम देऊन ॲडमिशन घेऊ शकता किंवा JEE थ्रू पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता हे मी दोन्ही का मेन्शन करतोय कारण की भरपूर मुलं JEEची एक्झाम पण ह्याचे देतात. सो जर तुम्हाला CETमध्ये थोडा कमी स्कोर आला बट बाय लकीली तुम्ही JEEमध्ये चांगला स्कोर केलात तर तुम्ही JEEच्या स्कोरवरनं पण इथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ते कसं घ्यायचं ते मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. मला माहिती आहे प्रत्येक टायमावर तुमचे हजारो डाऊट्स येतात बट सगळे डाऊट्स मी 1 बाय 1 तुमचे क्लिअर करेन. सो डोंट वरी. जर आपण याचा प्लेसमेंट डाटा बघितला त्याचा हायेस्ट पॅकेज 52 LPA पर्यंत जातं. ह्याचा ॲव्हरेज पॅकेज 16 LPA पर्यंत जातं. ह्याचा जर आपण क्लोजिंग रँक बघितला तर ह्याचा क्लोजिंग रँक आहे 504. ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं पण खूप कॉम्पिटिशन आहे. अँड त्याच्यानंतर त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल वाईज कट ऑफ आहे 99.80%. आता ह्या इथे जो मी कट ऑफ मेन्शन केलं ना हा जो इथे मी कट ऑफ सांगतोय प्रत्येक कॉलेजचा हा हायेस्ट कट ऑफ सांगतोय. म्हणजे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल आणि जर तुम्हाला CS ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा कट ऑफ तुम्ही म्हणजे रेफर करू शकता. अगेन मी इन डिटेल कट ऑफ पण मी पुढे सांगतोय बट मेनली हा जो कट ऑफ आहे हा ह्या कॉलेजचा CS ब्रांचचा कट ऑफ सांगतोय तो पण ओपन कॅटेगरीचा. ह्याचा स्टेटस अनएडेड म्हणजे हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस कॉलेजसुद्धा आहे. ऑटोनॉमस कॉलेजचे भरपूर काय फायदे असतात ठीक आहे आधीच सांगून ठेवतो. त्याच्यानंतर तुम्ही ते इन डिटेल कट ऑफ बघू शकता. CSE ब्रांचचा कट ऑफ बघू शकता. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघू शकता. हे कॉलेज टेक ब्रांचेससाठी खूप फेमस आहे. तुम्ही ENTC ब्रांचचे तुम्ही कट ऑफ बघू शकता. मी जेवढं पण कॉलेजचा कट ऑफ मेन्शन करतोय
ते कॉलेजेसचा मोस्टली मी टार्गेट केलं टेक ब्रांचेसला. म्हणजे मला माहिती आहे भरपूर मुलांचा ड्रीम असतं CS, IT, ENTC, AIML, AIDS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं. तर त्याच्यामुळे मी टेक ब्रांचेसचा कट ऑफ ह्या इथे मी मेन्शन करतो. आता नेक्स्ट कॉलेज आहे PICD म्हणजेच पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. आता ह्या कॉलेजचा पण आपण डाटा बघितला तर हे कॉलेज एस्टॅब्लिश झाले 1983 मध्ये आणि हे कॉलेज पुण्यामधलं पण वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. COEP नंतर मोस्ट ऑफ दी मुलांचा प्रायोरिटी असते की आपल्याला PICD कॉलेज मिळावं. जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही MSTCEDच्या एंट्रन्स एक्झामच्या स्कोअरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ॲज वेल एज JEEचा पण स्कोअर हे ते ॲक्सेप्टेबल आहे. या कॉलेजचा प्लेसमेंट डाटा पण बघितलं तर हायेस्ट पॅकेज 48 LPA पर्यंत गेलेला आहे आणि त्या ॲव्हरेज पॅकेज 10.11 LPA पर्यंत गेलेला आहे. आणि हा पण डाटा मी ऑफिशियल वेबसाईटवरनं काढला आहे. जर आपण ह्याचा कट ऑफ बघितला सगळ्यात पहिले क्लोजिंग रँक, तर ह्या कॉलेजचा क्लोजिंग रँक आहे 791. हा ह्याचा क्लोजिंग रँक आहे कॉम्प्युटर ब्रांचसाठी आणि तो पण कॅपराऊंड 1चा. आणि पर्सेंटाईल वाईज कट ऑफ आपण बघितला तर 99.71% हा पर्सेंटाईल वाईज कट ऑफ आहे. आता हा रँक खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी कळेल. आता तुम्हाला एवढं इम्पॉर्टन्स करणार नाही की ही मी रँक का सांगतोय, बट ह्या रँकच्या बेसिसवरच मोस्ट ऑफ दी तुमचे ॲडमिशन्स होत असतात. तर तुम्ही रँकसुद्धा माहिती करून घ्या की एवढे पर्सेंटाईल मिळाले तर ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला एवढा काही रँक मिळू शकतो. हा मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय तर आत्ता तुमच्या बॅचसाठी एवढंच कट ऑफ राहील हे मी नाही सांगू शकत. मे बी कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतो. सो ट्राय करा जास्तीत जास्त पर्सेंटेज स्कोर करायचं. हे कॉलेज अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. जर आपण ह्याचा इन डिटेल कट ऑफ बघितला तर तुम्ही बघू शकता CS ब्रांचसाठी काय कट ऑफ आहे. इथे तुम्हाला रँक क्लोजिंग रँक दिलेले आहेत. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिले 99.71 पर्सेंटाईल. SC कॅटेगरीसाठी तुम्हाला क्लोजिंग रँक दिलं आहे 97 पर्सेंटाईल. याचा कट ऑफ जातो SC कॅटेगरीसाठी. ST साठी तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. अगेन इथे तुम्हाला OBC साठी पण इथे कट ऑफ दिलेला आहे. हे तुम्ही CS ब्रांचचा कट ऑफ बघू शकता. ॲज वेल एज IT ब्रांचचा पण इथे मी कट ऑफ मेन्शन केलेला आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज इथे तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. AIDS पण कट ऑफ इथे तुम्ही मेन्शन केलेला आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ चेक करू शकता. ECSचा कट ऑफ ह्या ते मेन्शन केलेलं आहे. जे पण तुम्हाला ब्रांचेस ड्रीम ब्रांच आहेत ना त्याच्यात मी स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर ENTC ब्रांच तुम्हाला कट ऑफ मेन्शन केला आहे. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. इथे तुम्हाला OBC कॅटेगरीचा कट ऑफ मिळेल. आता नेक्स्ट कॉलेज आहे वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. आता ह्या कॉलेजचे डिटेल्स शेअर करायच्या आधी एक मी तुम्हाला क्लिअर करून देतो की जर तुम्हाला वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या कॉलेजची एक स्वतःची एंट्रन्स एक्झाम आहे ज्याला आपण बोलतो VSET एक्झाम. या कॉलेजमध्ये तुम्ही JEEच्या स्कोअरवर किंवा MSTCET कॅपराऊंड थ्रू तुम्ही ॲडमिशन नाही घेऊ शकत. वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला VSET एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. या एंट्रन्स एक्झामचे डिटेल्स पण मी तुम्हाला पुढे शेअर करेन. सगळ्यात पहिले आपण कॉलेजची डिटेल्स बघूया. तर ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला BTech इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोव्हाइड केलं जातं. हा एक 4 इयर फुल टाईम BTech प्रोग्राम आहे आणि ह्याची डिग्री तुम्हाला अवॉर्ड केली जाते अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटीकडनं जे की पुण्यामध्ये लोकेटेड आहे आणि हे UGC अप्रूव्ड आहे. आता ह्या कॉलेजचा पण एस्टॅब्लिश इयर बघितलं ना तर हे कॉलेज 2025 मध्ये एस्टॅब्लिश झालं आहे म्हणजे नवीनच कॉलेज आहे. तर त्याच्यामुळे ह्या कॉलेजचा कुठलाही प्लेसमेंट डाटा अजून अवेलेबल नाही आहे, बट इंटर्नशिप डाटा खूप चांगला आहे. कारण की ह्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरपासून तुम्हाला हँड्स ऑन लर्निंगवर फोकस केलं जातं. फर्स्ट इयरपासून तुम्हाला रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्सवर तुम्हाला बिल्ड करायला शिकवलं जातं आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जर आपण ह्याचे क्लासरूम्स बघितले तर खूप चांगले क्लासरूम्स आहेत, खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ह्या कॉलेजचे आपण रेकॉर्ड्स बघितले तर ह्या कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या मुलांनी, ज्या मुलाचं नाव क्रिशव महाजन आहे, तर हा मुलगा लिनक्स फाउंडेशन LFX मेंटरशिपमध्ये सिलेक्ट झाला आहे विथ दिस स्टायपंड ऑफ 2.73 लाख. त्याच्यानंतर अनदर स्टुडंट, अजून एक स्टुडंट आहे ज्यांनी 4.5 लाख प्लस त्यांनी अर्न केलेलं आहेत बग बाउंटीजमध्ये ऑन HackerOne. तर एवढे फर्स्ट इयरच्या मुलांचे अचिव्हमेंट्स आहेत. अँड ह्या कॉलेज इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरपासून हँड्स ऑन प्रोजेक्टवर तुमचं फोकस केलं जातं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. अँड जर तुमच्याकडे कुठला स्टार्टअप आयडिया असेल, जर तुमच्याकडे काही स्टार्टअप प्लॅन असेल, खूप स्ट्रॉंग स्टार्टअप आयडिया असेल, तर नक्कीच तुम्हाला स्टार्टअप फंडिंग सपोर्ट अप टू 1 करोड सुद्धा मिळू शकतो. नेक्स्ट ह्या इथे तुम्हाला नोएसिस टेक फेस्टमध्ये इंडस्ट्री इंटरॅक्शन सेशन्स तुम्हाला बघायला मिळतात. अँड टॉप लीडर्सकडनं तुम्हाला इन्साइट्स मिळू शकतात, जसे की मुकेश जैन, गौरव त्रिपाठी अशा टॉप लीडर्सकडनं तुम्हाला इन्साइट्ससुद्धा मिळू शकतात. आता हे जे वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आहे हे पुण्यामध्ये लोकेटेड आहे, बट याचे नवीन कॅम्पसेस सुरू झाले आहेत गुरुग्राममध्ये आणि बँगलोरमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजची फीज वगैरे ह्याची माहिती पाहिजे असेल तर हे तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर चेक करू शकता. ह्या वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की ह्या कॉलेजमध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ह्याची स्वतःची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल, ज्याला आपण बोलतो VSET एक्झाम. तर VSET एक्झामचे रजिस्ट्रेशन्स आता हे सुरू आहेत. ह्या एक्झामला रजिस्टर करण्यासाठी ह्याची लास्ट डेट आहे 30 मार्च.
म्हणजे 30 मार्चपर्यंत तुम्ही VSAT एक्झामला रजिस्टर करू शकता. आणि ह्याची VSAT एक्झामची डेट आहे 31 मार्च, म्हणजे 31 मार्चला तुमची ही VSAT एक्झाम कंडक्ट होणार आहे. सो जर तुम्हाला पाहिजे असेल ह्या कॉलेजला अप्लाय करत असेल तर तुम्ही VSAT एक्झाम हे देऊ शकता. ह्याचे सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. आता नेक्स्ट कॉलेज आहे DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आता हे कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे आणि ह्या कॉलेजमध्ये पण ॲडमिशन घ्यायचं मोस्ट ऑफ द मुलांचं ड्रीम असतं. जी पण मुंबईची मुलं आहेत तर ती मुलं ह्या कॉलेजला टार्गेट करतात. ह्या कॉलेजचा आपण एस्टॅब्लिश इयर बघितलं 1994मध्ये हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं आहे आणि ह्या कॉलेजची एंट्रन्स एक्झाम म्हणजे MST CETच्या एक्झाम थ्रू तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा JEEच्या स्कोर थ्रू पण तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. प्लेसमेंटचं आपण बघितलं तर ह्या कॉलेजमध्ये हायेस्ट पॅकेज जात आहे 56 LPA पर्यंत आणि ॲव्हरेज पॅकेज जात आहे 11.28 LPA पर्यंत. ह्याचा क्लोजिंग रँक आहे 1584. ह्याचा क्लोजिंग रँक आहे आणि ह्याचा कट ऑफ पर्सेंटेज बेस कट ऑफ 99.48% पर्यंत जातो. हा लास्ट इयरचाच मी कट ऑफ तुम्हाला दाखवतोय. ह्याचं स्टेटस आपण बघितलं तर हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. जेवढी पण टॉप 10 कॉलेजेस येतात ना ती मोस्ट ऑफ दी ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. ठीक आहे, आणि ऑटोनॉमस कॉलेजचा बेनिफिट पण तसा आहे. जर आपण तुम्हाला इन डिटेल कट ऑफ पाहिजे असेल तर तुम्हाला इन डिटेल कट ऑफ दिला आहे. प्रत्येक ब्रांचचा कट ऑफ दिला आहे. जसे की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ तुम्ही ते चेक करू शकता. त्याच्यानंतर ITचा कट ऑफ चेक करू शकता. AIDSचा कट ऑफ आहे आणि CSE म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डाटा सायन्स ह्या ब्रांचचा पण कट ऑफ येथे मेन्शन केला. आता तुम्ही म्हणाल की दादा जेवढी पण मागे कॉलेजेस दाखवलीस त्या कॉलेजचा कॅटेगरीचा पण कट ऑफ मेन्शन होता, बट स्पेशली ह्या कॉलेजचं DJ सांघवी कॉलेजचा कॅटेगरीचा कट ऑफ नाही आहे. ह्या इथे फक्त ओपनचा ओपनचा कट ऑफ आहे, MI कट ऑफ आहे, TFWS आहे. पण आमचे कॅटेगरी वाईज कट ऑफ कुठे आहे तर लक्षात घ्या, हे जे DJ सांघवी कॉलेज आहे ना हे मायनॉरिटी कॉलेज आहे. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये मायनॉरिटी आहे, जी लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, जी गुजराती आहे. तुम्ही ते बघू शकता, लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती. म्हणजेच काय की ह्या कॉलेजमधले काही % ऑफ सीट गुजराती मायनॉरिटीसाठी रिझर्वड असतात. सो जेवढी पण म्हणजे हेच कॉलेज नाही म्हणत आहे, बट महाराष्ट्रामधली जेवढी पण कॉलेजेस मायनॉरिटीमधली आहेत ना, ज्या पण कॉलेजची लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे किंवा रिलिजियस मायनॉरिटी आहे त्या कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज सीट नसते. त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीचेच कट ऑफवर ॲडमिशन मिळतं. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन त्या कॉलेजेसमध्ये नसतं. मग तुम्ही म्हणाल की दादा मग त्या कॉलेजची फीजचं काय, त्या कॉलेजमध्ये आम्हाला ओपन कॅटेगरीची फीज भरावी लागते का? नाही, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईजच तुम्हाला फी भरावी लागते. जर तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असाल, OBC मध्ये असाल, SC BC मध्ये असाल तर तुमच्या कॅटेगरीची जेवढी पण फी आहे तेवढीच तुम्हाला भरावी लागते. बट त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सीट रिझर्वेशन नाही मिळत. त्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज फीज मिळते, बट ॲडमिशनसाठी तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ नाही मिळत. तिथे तुम्हाला ओपन कॅटेगरीच्याच थ्रू ॲडमिशन घ्यावं लागतं. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता जर तुम्हाला अजून ब्रांचेस पाहिजे असतील AIML ब्रांचचं हे ते कट ऑफ मेन्शन केलेलं आहे. ह्याच्यात CSE IoT अँड सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी तर ह्या ब्रांचचा पण कट ऑफ येथे मेन्शन केलेला आहे. तर हे कट ऑफ तुम्ही ते चेक करू शकता. आता नेक्स्ट आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. आता सांगलीमधलं हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. ह्या कॉलेजचा पण स्टेटस बघितलं तर हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. हे कॉलेजचा पण एस्टॅब्लिश इयर बघितलं तर 1947मध्ये हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं आहे. ह्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या कॉलेजमधनं तुम्ही MST CETच्या एंट्रन्स एक्झाम थ्रू पण ॲडमिशन घेऊ शकता. MST CETचा स्कोर ॲक्सेप्टेबल आहे. आता ह्या कॉलेजचा पण प्लेसमेंट डाटा बघितला, लास्ट इयरला हे कॉलेज खूप चर्चेमध्ये आलं होतं बिकॉज ऑफ इट्स प्लेसमेंट. ह्या कॉलेजचं पण प्लेसमेंट बघितलं तर हायेस्ट पॅकेज हे 1.5 CR, हायेस्ट पॅकेज 1.5 CR पर्यंत गेलेलं आहे अँड ॲव्हरेज पॅकेज 10.75 LPA पर्यंत गेलेलं आहे. आता ज्या पण कॉलेजचा तुम्ही डाटा बघाल ना, म्हणजे ज्या पण कॉलेजची तुम्ही रिसर्च कराल तर त्या कॉलेजचा प्लेसमेंटचा डाटा बघताना तुम्ही ॲव्हरेज पॅकेजवर फोकस करा. कारण की भरपूर कॉलेजेस काय करतात की हायेस्ट पॅकेज ना हे ऑफ कॅम्पसचं पण लावतात. प्रत्येक कॉलेजेस ऑन कॅम्पसचंच हायेस्ट पॅकेज लावत नाही, ऑफ कॅम्पसचं पण हायेस्ट पॅकेज लावतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ऑन कॅम्पसच्या डाटावर जास्त फोकस करायचं आहे, कारण की आपलं पहिलं टार्गेट असणार आहे ऑन कॅम्पसची प्लेसमेंट. तर त्याच्यामुळे आपण ॲव्हरेज पॅकेजचं आपण टार्गेट करायचं की ह्या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज किती आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. आणि ह्याच कॉलेजचं नाही, प्रत्येक कॉलेजचं मी तुम्हाला सांगतोय. जसं की वालचंद कॉलेजचं पण हायेस्ट पॅकेज जे 1.5 CR आहे हे ऑफ कॅम्पसचं पॅकेज आहे. ठीक आहे,
जर आपण क्लोजिंग रँक बघितलं तर 1766 म्हणजे 1766 ह्याचा क्लोजिंग रँक आहे. ह्याचा कट ऑफ 99.43% पर्यंतचा कट ऑफ जातो ओपन कॅटेगरीसाठी, ते पण CS ब्रांचसाठी. जर तुम्हाला डिटेल कट ऑफ पाहिजे असेल तर ह्याचे मी तुम्हाला डिटेल कट ऑफ दिलेला आहे. टेक ब्रांचेससाठी CSEचा कट ऑफ दिलेला आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ दिलेला आहे, ॲज वेल एज खाली परत तुम्हाला CSEचा कट ऑफ दिला आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा 2-2 CSEचे कट ऑफ असे का दिले आहेत? तर लक्षात घ्या की वालचंद कॉलेजमध्ये ना 2 टाईप आहेत, म्हणजे एक गव्हर्नमेंट एडेड आहे आणि एक पूर्ण अनएडेड कॉलेज आहे. तर ह्या इथे गव्हर्नमेंट एडेडमध्ये पण इथे हे ब्रांच आहे CSE ब्रांच, आणि अनएडेडमध्ये पण ह्याचे CSE ब्रांच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता यू शेवटला यू दिलंय, इथे यू वगैरे काही नाही आहे, झिरोच्या नंतर काही नाही आहे वरती. बट सेकंडमध्ये तुम्ही बघितलं यू इथे दिलेला आहे. यू इंडिकेट करतं की हा अनएडेड ब्रांचचा कट ऑफ आहे. तरी तुम्हाला अनएडेड ब्रांचचा कट ऑफ इथे मेन्शन करून दिलेला आहे. प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ इथे दिलेला आहे. अगेन IT साठी पण तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एडेड आणि अनएडेड ब्रांचचा कट ऑफ दिलेला आहे. नंतर तुम्ही AIMLचा पण इथे तुम्ही कट ऑफ बघू शकता. AIML हे अनएडेड ब्रांचमध्ये अवेलेबल आहे. येथे तुम्हाला पूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ मेन्शन करून दिलेला आहे. जी पण तुमची कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. जसे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल दिलेले असतात, पर्सेंटाईल वाईज कट ऑफ, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला क्लोजिंग रँक तुम्हाला दिलेला असतो. त्याच्यानंतर आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आता हे जे कमिन्स कॉलेज आहे ना, हे फेमस कॉलेज आहे वुमन्ससाठी. म्हणजे जर तुम्ही गर्ल असाल, फिमेल कॅन्डिडेट असाल, अँड तुम्ही असं कॉलेज टार्गेट करताय की त्या कॉलेजमध्ये फक्त मुली असल्या पाहिजेत, कुठलेही म्हणजे मेल नसले पाहिजेत, मुलं नसली पाहिजेत त्या कॉलेजमध्ये, फक्त फिमेलचंच कॉलेज असलं पाहिजे, तर कमिन्स कॉलेज वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे. कारण त्याचं प्लेसमेंट अँड ह्याचं जे पण काय एन्व्हायरमेंट आहे तर ह्या कॉलेजचं बेस्ट आहे. ह्या कॉलेजचा पण एस्टॅब्लिश इयर बघितलं तर 1991मध्ये हे कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे. अँड ह्याचा एंट्रन्स एक्झाम म्हणजे MST CETच्या एक्झाम थ्रू पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, किंवा JEE थ्रू पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ह्याचा आपण हायेस्ट पॅकेज बघितलं 50 LPA ह्याचा हायेस्ट पॅकेज गेलेला आहे. अँड ह्याचा ॲव्हरेज पॅकेज अप्रॉक्सिमेटली 12 LPA पर्यंत गेलेला आहे. क्लोजिंग रँक ह्याचा 2319 ह्याचा क्लोजिंग रँक आहे. आणि ह्याचा कट ऑफ जातो 99.27% पर्यंत कट ऑफ जातो. अगेन कट ऑफ यावर्षी इन्क्रीज होऊ शकतो. तर हा कट ऑफ मी एक बेस कट ऑफ सांगतोय असं पकडून चाला, ह्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला पर्सेंटेज स्कोर करायचे. ह्या कॉलेजचा स्टेटस अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. मोस्ट ऑफ दी टॉप 10 कॉलेजेस ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. जर तुम्हाला इन डिटेल कट ऑफ बघायचं असेल तरी तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचचा कट ऑफ दिलेला आहे. आणि ह्या इथे ना सगळीकडे तुम्हाला L दिसेल, म्हणजे हा लेडीज म्हणजे फक्त वुमनचं कॉलेज आहे ना, तरी तुम्हाला सगळे लेडीजचा कट ऑफ दिलेला आहे. तरी मुलं म्हणजे मेल कॅन्डिडेट्स ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत, ठीक आहे. तरी तुम्हाला पूर्ण कट ऑफ दिलेला आहे CS ब्रांचचा. ITचा इथे तुम्हाला कट ऑफ दिला आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही ते कट ऑफ चेक करू शकता. ENTC ब्रांचचा कट ऑफ दिलेला आहे. ENTC ब्रांचचा तुम्ही कॅटेगरी वाईज कट ऑफ चेक करू शकता. नेक्स्ट आहे VIT पुणे, म्हणजेच काय विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. आता हे पण कॉलेज फेमस कॉलेज आहे पुण्यामधलं, आणि ह्याची इंटेक कॅपॅसिटी खूप जास्त आहे. इथे तुम्ही एस्टॅब्लिश इयर बघितलं तर हे कॉलेज 1983मध्ये एस्टॅब्लिश झालं आहे. अँड तुम्ही MST CETच्या एक्झाम थ्रू ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, ॲज वेल एज JEE पण ॲडमिशन घेऊ शकता. ह्याचं मीडियन पॅकेज जातं अराउंड 9.5 LPA पर्यंत, आणि ह्याचा हायेस्ट पॅकेज गेलेला आहे 45 LPA पर्यंत. ह्याची क्लोजिंग रँक आहे 3505. ह्याचा कट ऑफ जातो 98.94% पर्यंत. ह्याचं स्टेटस अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. अनएडेड म्हणजेच काय की हे कॉलेज प्रायव्हेट आहे. जिथे गव्हर्नमेंट एडेड असतात मी तिथे गव्हर्नमेंट एडेड मेन्शन करतो. जे पण प्रायव्हेट कॉलेजेस असतील ते तुम्हाला अनएडेड असं तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्हाला इन डिटेल कट ऑफ बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता ह्या कॉलेजमध्ये भरपूर सारे ब्रांचेस आहेत. आणखी काही वर्षांपूर्वी VIT अँड VIIT ह्याचे 2 वेगवेगळे कॉलेज होते, बट हे दोन्ही कॉलेज मर्ज झाले आहेत आणि याचे ब्रांचेस पण आता भरपूर काही इन्क्रीज झालेत. ते तुम्ही बघू शकता. जे CS ब्रांचचा कट ऑफ दिलेला आहे, परत IT ब्रांचचा कट ऑफ दिलेला आहे. जी पण तुमची कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्ही खाली जे कट ऑफ बघू शकता, जसे की OBCचा कट ऑफ तुम्हाला इथे खाली दिलेला आहे. त्याच्यानंतर CSE AIMLचा कट ऑफ दिला आहे. CSE DS कट ऑफ दिलेला आहे. CSE DS म्हणजेच काय डाटा सायन्सचा कट ऑफ दिलेला आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रॅकेटमध्ये डाटा सायन्स दिलेलं असतं. त्याच्यानंतर CSE AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कट ऑफ दिलेला आहे. परत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग IoT अँड सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, तर ह्याचा पण इथे तुम्हाला कट ऑफ मेन्शन करून दिला आहे. जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचं असेल तर CSE सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा कट ऑफ दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला AIDSचा कट ऑफ दिलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. आता कुठली ब्रांच कोणती आहे, म्हणजे कुठल्या ब्रांचचा नक्की काय इम्पॉर्टन्स आहे,
कुठल्या ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. ॲडमिशनच्या वेळी आपली स्वतःची काउन्सिलिंग असते, तर त्या काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला पूर्ण हेल्प करत असतो की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच निवडली पाहिजे, तुमच्यासाठी योग्य रोडमॅप काय आहे ह्याचं मी पूर्ण गायडन्स करत असतो. तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, आणखी असे इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुम्हाला पुढे जाऊन प्रोव्हाइड करणार आहेत आणि ते तुम्हाला अजिबात मिस नाही करायचे. नेक्स्ट आहे PCCOE म्हणजेच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आता PCCOE नावाची 2 कॉलेजेस आहेत, एक रावेतमध्ये पण आहे, बट हे मेन कॅम्पस आहे. हे कॉलेजचं आपण स्टेटस बघितलं तर हे अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस आहे. हे कॉलेज 1999मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं आणि MST CET अँड JEEच्या स्कोअर थ्रू ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ह्या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज 61 LPA पर्यंत गेलेलं आहे अँड ॲव्हरेज पॅकेज 6.78 LPA पर्यंत गेलेलं आहे. अगेन हायेस्ट पॅकेज हे ऑफ कॅम्पसचं पण पॅकेज असतं, तर त्याच्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज किंवा मीडियन पॅकेजवर तुम्हाला फोकस करायचं आहे. ह्या कॉलेजचा क्लोजिंग रँक 3584 हा क्लोजिंग रँक आहे आणि त्याचा कट ऑफ जातो 98.92% पर्यंत. जर तुम्हाला इन डिटेल कट ऑफ बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. CS ब्रांचचा कट ऑफ आहे, IT चा कट ऑफ आहे, CSE AIMLचा कट ऑफ मेन्शन केलेला आहे, ENTCचा कट ऑफ मेन्शन केला आहे. स्पेशली तुम्ही टेक ब्रांचेस मेन्शन केले आहेत, नॉन टेक ब्रांचेस मेन्शन नाही केले आहेत. जर तुम्हाला नॉन टेक ब्रांचचा कट ऑफ पाहिजे असेल तर पूर्ण कट ऑफ लिस्ट मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सॲप चॅनलवरती प्रोव्हाइड केली आहे. दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. नेक्स्ट आहे PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट. ह्या कॉलेजचा आपण एस्टॅब्लिश इयर बघितलं तर हे कॉलेज 1985मध्ये एस्टॅब्लिश झालं आहे आणि ह्या कॉलेजमध्ये MST CET अँड JEEच्या स्कोअर थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ह्या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज हे 30 LPA पर्यंत गेलेलं आहे आणि त्या ॲव्हरेज पॅकेज 4.95 LPA पर्यंत गेलेलं आहे. ह्या कॉलेजचा क्लोजिंग रँक 7676 पर्यंत गेलेला आहे आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल वाईज कट ऑफ 97.79% आहे. ह्याचा स्टेटस बघितलं तर हे अनएडेड कॉलेज आहे, हे प्रायव्हेट कॉलेज आहे. आता जर तुम्हाला इन डिटेल कट ऑफ पाहिजे असेल तर मी पूर्ण इन डिटेल कट ऑफ मेन्शन केलं आहे. CS ब्रांचचा कट ऑफ आहे, ITचा कट ऑफ आहे. जी पण तुमची कॅटेगरी असेल ना तर त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्ही कट ऑफ बघू शकता. ठीक आहे, ITचा कट ऑफ मेन्शन केला आहे ॲज वेल एज जे मी तुम्हाला स्टेटस सांगितलं तर हे कॉलेज अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. ओके, तर हे ते तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्ही ते चेक करू शकता. अगेन ENTCचा इथे कट ऑफ मेन्शन केलेला आहे अँड इथे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा पण कट ऑफ इथे मेन्शन करून दिलेला आहे. तर ह्या इथे इन डिटेल ह्या इथे कॉलेजचे कट ऑफ्स आहेत. तर हे काही टॉप 10 कॉलेजेस होते जे तुम्ही ॲडमिशन घ्यायचा विचार करू शकता. पहिली गोष्ट, जे पण कॉलेजेस मी तुम्हाला सांगितले आहेत त्या कॉलेज तुम्ही स्वतःहून रिसर्च करा, कारण की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला स्वतःहून रिसर्च करणं गरजेचं आहे. त्या कॉलेजची फीज किती आहे, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं तुम्ही स्वतःहून रिसर्च करा अँड ॲट दी एंड तुम्ही डिसिजन घ्या की ते कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे. अँड तुमच्याकडे मोर दॅन इनफ टाईम आहे, म्हणजे ज्या टायमाला मी व्हिडिओ बनवतो आहे त्या टायमापासून सांगतो आहे की तुमच्याकडे मोर दॅन इनफ टाईम आहे विचार करण्यासाठी की तुम्हाला कुठलं ड्रीम कॉलेज ठरवायचं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्हीसुद्धा रिसर्च करा, प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा जाऊन तुम्ही व्हिजिट करा. जर तुम्हाला इन डिटेल कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल, पूर्ण CET सेल जी आपल्याला कट ऑफ लिस्ट प्रोव्हाइड करते, जे तुम्हाला कट ऑफ लिस्ट पाहिजे असतील तर ते लिस्ट मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता हा स्कॅनरला स्कॅन करून, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पूर्ण लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता. तिथे सगळे तुम्हाला कट ऑफ लिस्ट बघायला मिळतील, कॅपराउंड 1 पासून ते कॅपराउंड 4 पर्यंत सगळे लिस्ट मी तुम्हाला त्यावर प्रोव्हाइड केले. तर टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज आपलं इंस्टाग्राम ID आहे, इंस्टाग्राम IDवर तुम्ही मला फॉलो करू शकता. जर तुमचे काही डाऊट्स असतील, मला पर्सनली विचारायचे असतील तर ते डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. मी ट्राय करतो आहे सगळ्यांना रिप्लाय करायचं. जेवढे पण मला मेसेजेस येतात त्या सगळ्यांना मी रिप्लाय करायचं ट्राय करतो आहे. तर जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तेही मला विचारू शकता. मी तुम्हाला इंस्टाग्राम IDची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला आवडलेलं असेल. सो गाईज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा. कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं बटन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा. जेवढं तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप कराल तेवढे ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्यामुळे हाईप करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड अबाउट.